सरकारमध्ये रिएंट्रीसाठी धनंजय मुंडेंची फिल्डिंग कोकाटे अडचणीतच, पण धनंजय मुंडे दिल्लीत पोहोचले. दिल्लीत धनंजय मुंडेंनी अमित शहा यांची भेट घेतली. माणिकराव कोकाटेंविरोधात वॉरंट निघाल्यानंतर राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली बघायला मिळत आहे. मंत्रिमंडळात परत येण्यासाठी धनंजय मुंडे सध्या फिल्डिंग लावतात का, हा प्रश्न या भेटीगाठींमुळे उपस्थित झाला. संसदेत भाजप नेत्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. याबद्दल धनंजय मुंडे यांनी ट्विट केलंय. काय लिहिलंय या ट्विटमध्ये, काय कारण सांगितलंय भेटीचं पाहूया. दिल्लीमध्ये केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय अमित शहा यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली. या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास आणि कायाकल्प झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात एक मोठा व सकारात्मक बदल घडणार आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली. पूर्वनियोजित वेळ घेतल्यानुसार ही भेट झाली, असं धनंजय मुंडे यांनी ट्विट केलेलं आहे. तर धनंजय मुंडे मंत्रिमंडळात येणार नाहीत, त्यांना पहाटे रंगीत स्वप्न पडतात, असा टोला खासदार बजरंग सोनवणे यांनी लगावला आहे. त्यांना महाराष्ट्रात भेटायला कुणी नेता तयार होत नाही, भेटत नाही, म्हणून एखाद्या वेळेस दिल्लीला ते आले असतील आणि दिल्लीतले थंडी बघायला कसं काय असं ते म्हटलं असेल, जरा वातावरण चेंज करावा म्हणून ते दिल्लीला आले असतील अमित भाई यांची भेट घ्यायला. दुसरं काय वाटतं? तर यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजू शेट्टींनी याबद्दल नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात. असा निर्णय घेणं म्हणजे सख्याला बदलला आणि तुक्याला आणला असंच होऊन जाईल. याला काय अर्थ नाही. म्हणजे राष्ट्रवादीचा कर्मदरिद्रीपणाचं हे लक्षण दिसेल त्यांना. पुन्हा मुळात धनंजय मुंडेंच्यावर जे आरोप झालेले होते त्याची क्लीन चिट त्यांना काही मिळालेली नाही. तेही सातत्यानं वादग्रस्तच राहिलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना पुन्हा मंत्री करणं हे अजिबात योग्य ठरणार नाही.